परवा एका ऐतिहासिक गावात गेलो होतो आणि तिथं किल्ला आहे असं कळालं, म्हणून तो किल्ला पाहायला गेलो. सोबत बायको होती आणि पोलिसांचा ताफा होता. तर पोलीस दिसल्याबरोबर आपल्याकडं उत्सुकतेनं वळून पाहण्याची किंवा गर्दी करण्याची सवय आहे. आणि मग लोक जमा झाले तिथं, कोण आले बघायला. तर ते माझ्या बायकोला जिल्हाधिकारी असल्याचं समजले ते लोक. पोलिसांकडे ते विचारत राहिले की या जिल्हाधिकारी बाई आहेत का. आणि पोलिसांनाही माहीत नव्हतं. पोलिसांना व्ही आय पी आहे एवढंच माहिती होतं, कोण व्ही आय पी आहे हे त्यांना माहीत नव्हतं. आणि मी लुकडा सुकडा असल्यामुळं आणि आपलं पेदऱ्यासारखं इकडं तिकडं वावरत असल्यामुळं, उत्सुकतेनं सगळं बघत असल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की हा काही व्ही आय पी दिसत नाही. या ताईच कोणतरी आहेत, त्या बाई आहेत, त्या व्ही आय पी आहेत. आणि मग नंतर मला कळालं की सगळे पोलीस किंवा ते लोक माझ्या बायकोला जिल्हाधिकारी समजले. आणि मग प्रवासातनं परत येताना मी विचार करत राहिलो आणि खूप वर्ष खटकणारा एक मुद्दा लक्षात आला. आम्ही विनोद करत राहिलो, बरं झालं म्हटलं जिल्हाधिकारी बाई तुमच्यामुळं मला जिल्हाधिकारी साहेब होण्याचं भाग्य लाभलं वगैरे अशा चेष्टा करत आलो. पण एक गंभीर मुद्दा, अनेक वर्ष डोक्यात असलेला आणि त्याच्याविरुद्ध अनेक वेळा बोललेला, पण एक मुद्दा लक्षात आला, तो आज इथं व्यक्त करायचा आहे आणि थोडक्यात व्यक्त करायचा आहे. आपल्याकडं अनेक स्त्रिया निवडून येतात किंवा पदाधिकारी होतात. म्हणजे ग्रामपंचायतीपासून अगदी संसदेपर्यंत अनेक ठिकाणी पदं भूषवतात स्त्रिया. त्या सदस्य असतात वेगवेगळ्या राजकीय विभागांच्या आणि सरकारी नोकरीत सुद्धा असतात. तर तो मी पाहत आलेला तो एक प्रकार आहे आणि तो नेहमी खटकत आलेला प्रकार आहे. असं की या स्त्रिया पदावर असतात आणि कारभार मात्र त्यांचे नवरे करत असतात. ही अतिशय किळसवाणी आणि गलिच्छ गोष्ट आहे. स्त्री स्वातंत्र्याचं जागर वगैरे असं खूप चालू असतं आपल्याकडं. महाराष्ट्रात तर जिजाऊ, सावित्रीमाई अशी नावं घेतली जातात. पण या सगळ्या जिजाऊंना किंवा सावित्रींना त्या पदावर गेल्या की त्या पद्धतीचा कारभार करण्याची त्यांना सवलत असते का आणि स्वातंत्र्य असतं का. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, नगरसेविका, नगरपरिषदांच्या किंवा नगरपालिकांच्या सदस्या, संसदेतल्या खासदारणी आणि विधानमंडळातल्या आमदारांनी त्यांचे नवरे नेमके काय करतात यात एकदा लक्ष दिलं पाहिजे. मी ते पाहत आलोय. बहुतेक कारभार हे नवरे लोकच हाताळत असतात. म्हणजे नगरपालिकांमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये तुम्ही जाऊन बसलात तर तिथं त्या स्त्री सदस्यांचे नवरे हजर असतात आणि तेच अधिकाऱ्यांशी बोलत असतात. आणि विधानमंडळात आणि संसदेत ही शक्यता जरा कमी असते. बाहेर लॉबीमध्ये यांचे नवरे तरळत असतात नातेवाईक म्हणून. पण ते एका अर्थानं खूप वाईट आहे. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पण वाईट आहे. आणि त्यांच्या वतीनं हे सोंडे कारभार करत असतात, हे तर आणखीन वाईट आहे. सरकारी अधिकारी स्त्रियांचं पण मी पाहिलंय, दबदबा तोच असतो. हे जरा विचित्र नाही का वाटत. आणि याला इलाज निघणार आहे की नाही. मग स्त्री स्वातंत्र्य आहे का खरंच. आणि जाऊ दे ना, नवऱ्याला खूप अक्कल आहे, खरं तर तोही तेवढाच तिच्या एवढाच असतो अकलेला. आणि तरीही त्या पुरुष म्हणून त्याच्याकडे खूप अधिकार असतात आणि तो तिथं दादागिरी करत राहतो किंवा तिच्यावर दादागिरी करत राहतो आणि ती माऊली बिचारी ते ऐकत राहते. मी खूप कमी नेतृत्व पाहिलं स्त्रियांचं की ज्या स्वतंत्रपणे उभ्या आहेत आणि त्यांना नवऱ्यांचं काही घेणं नाही. फार कमी लोक आहेत. म्हणजे आपल्यासमोरची ती उदाहरणं आहेत, काही खासदार, काही आमदार, हे आपल्यासमोर स्वतंत्र प्रतिभेनं त्या स्त्रिया उभ्या आहेत हे दिसतं. बाकीच्या स्त्रियांचं देशभरची स्थिती काय आहे तर ती देशभरची स्थिती अशीच आहे. महिला राखीव कोटा असतो, त्यातनं महिला निवडून येतात. खरं तर तसं झालं नाही पाहिजे.
महिला राखीव आणि पुरुष राखीव असं नसलंच पाहिजे. समाजानं निवडून देताना स्त्री पुरुष भेद न करता त्या बाईचा मेंदू किंवा त्या पुरुषाचा मेंदू किंवा त्याचा अभ्यास, त्याचं ज्ञान आणि समाजाला उपयोगिता या निकषांवर ते निवडून दिलं पाहिजे. पण आपल्याकडे अजूनही महिलांसाठी राखीव जागा ठेवाव्या लागतात. हे आपल्या मागासलेपणाचं निकष आहे. आपण माणूस नाही झालो, स्त्री पुरुष समानता नाही आली, याचं ते निदर्शक आहे. आणि आताही चालूच आहे, काहीतरी 50% जागा देणार, ते 33%चं राडा अजूनही चाललंय, त्याला मंजुरीच मिळालेली नाही. आणि तरी काही महिला निवडून येतात, तर हे कौतुकास्पद आहे. पण मग या महिला स्वतंत्रपणे कारभार करतात का? त्यांचं डोकं चालवतात का? म्हणजे पुरुषांचं आपण ऐकलेलं आहे की पुरुष बाहेर काही कर्तबगारी करत असतात आणि घरी आल्यावर मी बाहेरचा एकही विषय घरात आणत नाही, असं खूप पुरुष फार कौतुकानं सांगत असतात, बुडाभोवती आरती ओळून घेत. तसं या स्त्रियांना स्वातंत्र्य आहे का? या स्त्रिया चे नवरेच जर सगळा कारभार करत असतील तर या कशाला आहेत? आणि मुळात अशा स्त्रिया किंवा निवडून का द्यायच्या ना, अधिकारी का करायच्या? म्हणजे शासकीय नोकऱ्यांमध्ये पण ते प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो, अशी काही व्याख्या आहे का? आणि ती भंपक व्याख्या ऐकण्यावर आयुष्य केलं आमचं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते वगैरे. एकच असते? खरं तर 2 असतात आयुष्यात, म्हणजे नैतिकपणे सरळ मार्गानं. एक आई असते मातोश्री आणि दुसरी पत्नी असते. आणि बहिणी बिणी असतील तर तेही पाठीशी असतात. कधी वाक्य ऐकलंय का? पण हे प्रत्यक्षात चालू असतं. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागं पुरुष आहे, एक तरी पुरुष असतोच. हे वाईट आहे, फारच वाईट आहे. करू द्या ना त्यांना काय कारभार करायचा आहे त्या. चुकतील कदाचित, चुकत शिकतील ना. शिक्षण हा मेंदूचा गुणधर्म आहे. शिक्षण घेत 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 अनुभवी होत 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 कुणी आभाळातनं पडलेलं नसतं पूर्ण ज्ञानी होऊन. या पृथ्वीवर माणसांमध्ये उभं राहावं लागतं, ठेचा खाव्या लागतात, अनुभव घ्यावे लागतात, तेव्हाच ज्ञान येतं. त्या स्त्रियांना पण येईल ना. करू द्या ना त्यांना कारभार. सरपंच बाईचा नवरा आपोआपच सरपंच, जिल्हाधिकारी बाईचा नवरा आपोआपच जिल्हाधिकारी. बास की हे. आपण त्या स्त्रियांना हिणकच समजतो आहोत, दुय्यम समजतो आहोत, खालच्या पातळीचं समजतो आहोत. हे लक्षात येत नाही, हे विकृत वाटत नाही. तर असे जे नवरे आहेत ना, त्यांनाही हा समर्पित करायचा आहे हा व्हिडिओ मला, की बास की तुमचं नवरेशाही, पुरुषशाही. आणि सोडा ना बाई, ती काही पळून नाही जाणार, करेल ना कारभार, शिकेल, देश वाढवेल ना, मोठा करेल ना देश. पण तिच्या अखत्यारीत जेवढं काम आहे ना तेवढं करेल ती. चुका करेल, काही करेल त्यांना. आणि खरं तर कायद्यानं तरतूद असली पाहिजे की ज्या स्त्रियांचे नवरे, ज्या स्त्रिया निवडून आल्यात किंवा पदाधिकारी आहेत, त्या प्रिमायसेसमध्ये, त्या परिसरामध्ये, त्या परिघामध्ये त्यांच्या नातेवाईकांना प्रवेश नाही आणि विशेषतः नवऱ्याला प्रवेश नाही. असं काहीतरी कायदा केला पाहिजे. आणि लोकांनी पण लाच काढली पाहिजे. ज्या लोकांना वाटतं ना की हा नवराच कारभारी झाला आहे, हिचा पदावर ही बाई आहे आणि कारभारी नवराच आहे, तर या लोकांनी पण लाच काढली पाहिजे. तू कोण भाऊ? आणि त्याची इज्जत काढली पाहिजे. ते खजील केलं पाहिजे त्याला. आणि तू घरी बस असं सांगितलं पाहिजे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये हेच दृश्य दिसतं. सोंडे ढेऱ्या वाढवून बसलेले असतात, सरपंचीनबाई घरी असतात, सह्या फक्त घ्यायच्या, अंगठा फक्त घ्यायचा, संपलं. बाईला काय कळतंय, कारभारातलं काय कळतंय, पैशातलं काय कळतंय? असं नाही होणार. त्याच्यावर जरा विचार करावा सगळ्यांनी. हा गंभीर मुद्दा आहे. कमेंट्सही टाकायला हरकत नाही. धन्यवाद.